खासदार निधीतील सुचवलेली कामं घेताना झेडपीचे अधिकारी घोळ घालतायत असा आरोप करत तावातावानं खासदार प्रणिती शिंदे या मंगळवारी जिल्हा परिषदेत आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन त्यांनी ही कैफियत मांडल्याचं सांगितलंय. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या महिन्यात डीपीसीची बैठक घेऊन मार्च अखेर मंजूर विकासाच्या कामाचा निधी खर्च करण्याचे आदेश दिलेत. त्याप्रमाणे सर्व आमदार खासदार यांच्याकडून कामाची यादी घेऊन वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावर सुरू आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींच्या पीएची जिल्हा परिषदेत वर्दळ सुरू आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी आमदार दीपक साळुंके हे जिल्हा परिषदेत आले होते. खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी याही जिल्हा परिषदेत गेलेल्या होत्या. डीपीसीत मंजूर झालेली खासदार निधीतली कामं मंजूर करण्यात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून घोळ घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अक्कलकोट मोहोळ येथील आपण सुचवलेल्या कामासाठी स्थानिक आमदारांच्या शिफारसपत्राची अधिकाऱ्यांकडून मागणी केली जात असल्याचं स्पष्ट केलंय. खासदार निधीतून कामं सुचवलेली असतील तर आमदाराच्या शिफारसपत्राची गरज काय, असा सवाल त्यांनी केलाय. कार्यकारी अभियंता खराडे यांनी डीपीसीत मंजूर झालेली आपली कामं बाजूला ठेवली असल्याचंही त्यांनी सांगितलंय. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते.